प्रभाग क्रमांक 15 मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ सांगली जिल्ह्याचे नेते जितेश कदम यांच्या हस्ते करण्यात आला। महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांनी प्रथम शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून त्यानंतर आंबेडकर नगरमधील रमामातांच्या पुतळ्याला हार अर्पण केला व अभिवादन केले व त्यानंतर गारपीर दर्ग्याला चादर अर्पण करून या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला। पहा सांगली प्रहार न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट। जय जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव। पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय। वीर छत्रपती आज प्रभाग नंबर 15 हा जो सांगली मधला एक हाय व्होल्टेज प्रभाग मानला जातो, त्या प्रभागाची प्रचाराची सुरुवात आज त्या ठिकाणी झालेली आहे। आणि या प्रभागामध्ये जे आमचे चारही उमेदवार त्या ठिकाणी उभे राहिलेत काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर, या चारही उमेदवारांचं वातावरण मी आल्यापासून बघतोय। या अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद हा सर्वसामान्य लोकांमधून, तरुणांमधून, ज्येष्ठांमधून मला पाहायला मिळाला। त्यामध्ये मला खास तर सांगावं लागेल, महिलांचा प्रतिसाद सुद्धा तुल्यबळ त्या ठिकाणी मला बघायला मिळाला। ही सगळ्यात जमेची बाजू आणि या भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून या सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी तळागाळात जाऊन सर्वसामान्यांची जी कामं केलेली आहेत, त्यामुळे मला निश्चित विश्वास वाटतो की त्यांचा आशीर्वाद हे आमच्या सर्व पॅनलच्या मागे ठामपणे उभा राहील। लोकांना 100% जाण आहे की तळागाळात काम करणाऱ्या माणसाच्या मागे लोकही कायम उभी राहतात, हे आपण गेल्या अनेक वर्षांमध्ये पाहिलेलं आहे। आणि मला वाटतंय सर्व समाज घटकांना या मंडळीने एकत्रित घेऊन काम केलेलं आहे। म्हणजे ह्या लोकांनी, मी येताना बघितलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून सुरुवात केली, येताना रमाबाई आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घातला, त्यानंतर आम्ही गारपीर दर्ग्यामध्ये आलेलो आहे। म्हणजे हा जो काही समतोल साधण्याचं काम या प्रभागामध्ये या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे, निश्चितपणे त्याचा आशीर्वाद लोकांचा या सगळ्यांच्या पाठीशी उभा राहील हा मला विश्वास वाटतो। आपल्या क्षेत्रात सुद्धा अनेक ठिकाणी आपले पॅनल आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी, महाविकास आघाडी, काय परिस्थिती आहे? एकंदरीत आजच्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही बघितलं तर सांगली महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाला आणि घटक पक्षांना त्या ठिकाणी जी आम्ही आघाडी केलेली आहे, या आघाडीला अतिशय चांगलं पोषक वातावरण आहे।
कारण आपण सगळेजण बघतोय की आता कशा पद्धतीने काही ठिकाणी जी विभाजनं झालेली आहेत त्याचा निश्चितपणे फायदा काँग्रेस पक्षाला आणि आघाडीला निश्चितपणे होईल, आम्हाला विश्वास वाटतो. दहशतीचं वातावरण निर्माण केलं जातंय, बळाचा वापर केला जातोय, उमेदवारांना पळवून लावणे ह्याचं उत्तर जनता मतातून येईल असं मला वाटतं. कारण लोकांना चांगलं माहिती आहे की काम करणारी लोक कोण आहेत आणि मुस्कटदाबी करून त्या ठिकाणी तोंड दाबून जो बुक्क्याचा मार चालू आहे ह्या सगळ्या गोष्टींना जनता त्या ठिकाणी येणाऱ्या 15 तारखेला चोख उत्तर देईल. आता भाजपाचेच नेते म्हणतात की विरोधकांकडे गुंडांचे पॅनल आहेत. नाही, याच्यावर आता त्यांच्या अंतर्गत विषयावर आम्ही भाष्य करणं योग्य नाहीये. त्यांच्यामध्ये जे काय असेल नाही, विरोधकांकडे म्हणजे ती जनता ठरवेल ना कोण काय आहे. लोकांना चांगलं कळतो, लोक सगळ्यांपेक्षा आता पुढे आहेत. म्हणजे सर्वसामान्य माणसाला आजच्या घडीमध्ये आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त माहिती असतं असं मला वाटतं. त्यांचे पॅनल आहेत पुराकडे नेमके. आता हे तुम्ही बघा, शोध घ्या, तुम्हाला लगेच लक्षात येईल. आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही शोध घ्या. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतला 15 नंबर हा प्रभाग काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून आम्ही ओळखला जातो. आणि तो बालेकिल्ला करण्यामागे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा ह्यामध्ये मोठा हात आहे. आणि जे आता तुम्ही आमच्या नेत्यांना प्रश्न विचारला की बाबा गुंडांचा वार्ड आहे, एखादी केस वार्डातील नागरिकांसाठी काम करताना पडत असेल तर त्याला गुंड म्हणत असेल तर आम्ही खरोखर गुंड आहे. नागरिकांसाठी आणि किती केसेस असतील, हा नागरिकांच्या हितासाठी आणि किती केसेस घ्यायला लागते तेवढी आमची तयारी आहे आणि 100% आम्ही घेऊ. आणि ह्याच नागरिकांना जर का आम्ही गुंड वाटत असेल तर तिने मतातून उत्तर देतील तुम्हाला आणि ते लवकरच दिसेल. 4च्या 4 पॅनल भरपूर समोरच्या कोणी सुद्धा पक्षाचं डिपॉझिट जप्त करून ह्या ठिकाणी निवडून येणारे उमेदवार आहेत आणि ते आम्ही आणणार. सिंह सावर्डेकर, मी प्रभाग क्रमांक 15 क सर्वसाधारण महिला या गटातून उभे आहे. तुम्ही सर्व जाणताच की मंगेश दादा आणि फिरोजभाईंचं काम ह्या प्रभागात खूप उत्तम आहे. आणि मी सर्वांना ग्वाही देते की मी आणि अमगरताई आम्ही दोघीही खांद्याला खांद्या लावून त्यांच्या सोबतीने आम्ही सर्व विकास कामे करू. बरं, आता आपली रॅली इथं सांगता समारंभ घ्यायचा, रॅली आता थांबवायची इथं आणि संध्याकाळी वेगळं नियोजन आहे. आपापल्या भागात जायचं, नाही तर कार्यकर्त्यांना असं वाटेल की रॅली मोठी झाल्या आणि आपला विजय झाला. ही चुकी समजूत आहे. प्रत्येकाने आपापल्या घरात जाऊन आणि आजूबाजूच्या सगळ्या मतदारांपर्यंत पोहोचायचं आहे. त्यामुळं आता ही रॅली इथं थांबली असं समजा. काँग्रेस पक्षाचा
जाऊ नका पुढं, घरी जायचं. आज प्रभाग 15 मध्ये प्रचार शुभारंभचं गारपीट पासून आमची पूर्ण रॅली वार्डात फिरली आणि फौजदार गल्ली इथे सांगता समारंभ झालं. मला एवढंच सांगायचं आहे, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही लढाई प्रभाग 15 मध्ये आहे. प्रभाग 15 वार्ड हा गेले 40 वर्षापासून काँग्रेस पक्षाचा आहे. सर्व नागरिक इथले काँग्रेस पक्षाच्या पाठीशी कायम कुठल्याही इलेक्शन असो, खासदारकी असो, आमदारकी असो किंवा महापालिकेची नगरसेवकाची असो, इथली जनता पूर्णपणे ताकदीनं काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आहे. चारीचे चारी उमेदवार आमची मतधक्के एकदम सगळ्यात पुढं जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न आमचा आहे आणि
ते राहणार आणि जास्तीत जास्त मतांना आमची पॅनल निवडून येईल अशी अपेक्षा आहे. तुमचं मताधिक्य घटवण्यासाठी अनेक जमी उमेदवार उभा केले आणि जमी माणसं पॅनल उभा केले. काही लोक काही पक्षांनी खेळी केली आहे मतविभागणी करण्यासाठी, पण मला असं वाटतंय का त्याचा काय फरक पडणार नाही, का तर जनता आमच्या सोबत आहे, नागरिक आमच्या सोबत आहे, मतदार आमच्या सोबत आहे. भाजपचीच बी टीम आहेत. भाजपची बी टीम आहे, भाजपची बी टीमच उभा केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून, असं मला म्हणायचं. शिवसेनेचा किती फरक पडेल तुम्हाला? शिवसेनेचा काही फरक पडणार नाही. शिवसेनेचे जे अधिकृत उमेदवार होते, आमचे मागच्या पॅनलला आमच्या संघ होते, ती आमच्या आज त्यांनी एबी फॉर्म दिलेला होता त्यांना, तरी त्यांनी ते आम्हाला पूर्ण पाठिंबा दिला आणि माघार घेतली. तुमचा या पॅनलचा पूर्ण विजय निश्चित आहे. पूर्ण निश्चित आहे. धन्यवाद. सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील.